नाफेडच्या कांदा खरेदीचा व्यवहार पुन्हा एकदा चर्चेत आलाय। शेतकऱ्यानं पंतप्रधान कार्यालयामध्ये केलेल्या तक्रारीची दखल घेण्यात आलेली आहे। नाफेडच्या कांदा खरेदीची विशेष पथकाकडून तपासणी करण्यात आली आहे। नाफेडच्या कार्यालयासह शेतकऱ्यांच्या बांधावरती जाऊन पथकाकडून तपासणी केली गेली। लासलगाव, पिंपळगाव, बसवंत इथल्या शेतकऱ्यांसोबत पथकानं चर्चा केलेली आहे। गुजरातहून आलेल्या पथकाने कागदपत्र ताब्यात घेतल्याची माहिती पुढे येते। नाफेड कार्यालयामधील अधिकाऱ्यांची तब्बल 3 तास चौकशी झाली। नाफेडच्या ज्या प्रतिनिधी आल्या होत्या त्यांनी पत्रकार बांधवांशी चर्चा करण्याच्या ते इथं आले असताना त्यांनी काढता पाय घेतला इथून। कारण याच्यामध्ये असं वाटतं की नाफेडचा खूप मोठा गोलमाल दिसतोय। कारण आज या गेल्या कित्येक वर्ष 2017 पासून माझ्या माहितीनुसार 2,500 कोटी रुपयाचा घोटाळा आहे हा। आणि हा घोटाळा काढण्यासाठी आम्ही पीएमओ ऑफिसला तक्रार केली होती। आमचा आरोप असा आहे की हा पूर्ण स्टॉक भरलाच जात नाही। 60-65% स्टॉक भरला जातो आणि उर्वरित स्टॉकचे पैसे आपल्या खिशात एपीओ कंपन्या घालतात किंवा शेतकऱ्यांमार्फत ते करतात। पण आम्ही म्हणतोय त्यांना की हा जो स्टॉक आहे याच्याबद्दल आम्हाला शंका आहे आणि काही कंपन्यांची नावं त्यांना दिली आहेत की यांचा स्टॉक आहे तो आम्हाला चेक करायचा। पण त्यांचं म्हणणं आहे की आम्ही ऑलरेडी ऑडिट केलं, त्याच्यामध्ये काहीच प्रॉब्लेम नाहीये, फक्त 20-22 टनाचा फरक आम्हाला जाणवला, तो काहीच नाहीये।